हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघूया आपण आपल्या रोजच्या जेवणाची चव 4 पटीने वाढवणारी रेसिपी, ती म्हणजे काकडीची कोशिंबीर. जेवताना तुम्ही अशा पद्धतीची कोशिंबीर करून खाल्ली तर तुम्ही 2 चपात्या एक्स्ट्रा खासाल, ही माझी गॅरंटी आहे. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. अगदी सोपी आणि स्वादिष्ट अशी रेसिपी आहे बघा. खूपच टेस्टी कोशिंबीर तयार होते बघा. त्यासाठी आपण घेतलेला आहे मस्तपैकी दही. आपल्याला दही घ्यायचं आहे आवश्यक तेवढं एका बाउलमध्ये, आणि दही आपल्याला छानपैकी फेटून घ्यायचं आहे. एकदम मुलायम असं दही तयार करायचं आहे बघा. घट्ट घट्ट दही एकदम मुलायम मुलायम तयार करायचं आहे. छान आपलं दही अशा पद्धतीने घट्ट झालं की आपण काय करणार आहे माहिती आहे, काय काकडी घेणार आहे, त्याला पाण्याने स्वच्छ धुवून त्याचं देठ आपण अशा पद्धतीने कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण किसून घेणार आहे एकमेकावर. त्यामुळे काय होते, काही कडूपणा असेल तर तो निघून जाते. काकडीचा आपल्याला साल काढून घ्यायचे आहे आणि मस्तपैकी आपल्याला काकडी अशा पद्धतीने खिसून घ्यायची आहे. किसलेली काकडी आहे ती आपल्याला हातावर घेऊन त्यामधलं आपल्याला एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं आहे, कारण काकडीला खूप सारं पाणी असते. आपण अशा पद्धतीने खिसलेली काकडी जर आपल्या कोशिंबीरमध्ये टाकली तर आपलं कोशिंबीर पातळ होईल बघा. अशा पद्धतीने आपल्याला छानपैकी काकडी खिसून घ्यायची आहे, आणि खिसलेल्या काकडीचा खीस आहे तो आपल्याला हातात घ्यायचा आहे अशा पद्धतीने, आणि त्यामधलं आपल्याला एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं आहे. आणि हा जो खीस आहे तो आपल्याला आपल्या दह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता यामध्ये टाकणार आहे आपण बारीक कट केलेली कोथिंबीर बघा. चवीनुसार मीठ टाकणार आहे. सोबतच टाकणार आहे आपण पिठी साखर, धनापूड आणि थोडीशी मिरेपूड टाकलेली आहे. आता आपण यामध्ये टाकण्यासाठी एक तडका तयार करणार आहे. त्यासाठी आपण मोहरीची आहे अर्धा चमचा मोहरी जरा जाडसर कुटून घ्यायची आहे. यामुळे काय होतं, आपल्या कोशिंबीरला खूप छान अशी टेस्ट येते बघा मोहरीची. मोहरी खायला पण खूप हेल्दी आहे. आता एका पॅनमध्ये घेतला आहे. तडका पॅनमध्ये आपण तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण मोहरीचा कूट टाकणार आहे बघा, आणि त्यामध्ये टाकलं आहे आपण हिरवी मिरचीची पेस्ट. जाड हिरवी मिरचीची पेस्ट करायची आहे आपल्याला, ती टाकायची आहे. तर तिखट आपण आपल्या टेस्ट अकॉर्डिंग घ्यायचं आहे बघा. आणि हा जो तडका आहे आपण आपल्या कोशिंबीरमध्ये टाकणार आहे. यामुळे काय होतं, आपल्या कोशिंबीरचा स्वाद आणखी वाढते. आणि मस्तपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तेल आपल्याला अगदी कमी प्रमाणात घ्यायचं आहे बघा. छानपैकी सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. इतका सुगंध सुटला माझ्या घरात मस्तपैकी कोशिंबीरचा, आणि आपल्याला मस्तपैकी कोशिंबीर सर्व करायची आहे बघा. छान अशी आपली कोशिंबीर तयार झालेली आहे. किती सुरेख कलर आलेला आहे बघा. पाहत असेल तुम्ही तोंडाला पाणी सुटलं की नाही, तर नक्की ट्राय करून बघा काकडीची कोशिंबीर. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.